हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण खूप छान आणि मजेत असाल. तर फ्रेंड्स, इकडं पाहू शकता मी मेहंदी काढत होते, कारण आता संक्रांत आलेली आहे. जसं की तुम्हा सर्वांना माहितीच आहे. आलेली आहे म्हणजे येऊन गेली आणि मी लेट ब्लॉग अपलोड केला आहे. तर असू द्या. त्यानंतर मी इकडं पाहू शकता कशी मस्तपैकी मेहंदी काढली. मी नाही काढली आहे बरं का, ही दुसऱ्याने काढली आणि खूप छान काढली होती खरंच. आणि इकडं मी मेहंदीचे कोण दाखवत होते तुम्हाला, ते पाहू शकता कसले छान आहेत, मस्त स्मॉल साईज, म्हणजेच माझ्यासारखंच आहेत, लुकडे चुकडे असू द्या. त्याने खूप छान डिझाईन येते पाहू शकता आणि खूप छान अशी मेहंदी काढली होती. आणि इकडं पतंग बितंग बी काढला होता, तिळगुळ बी काढला होता. मला तर येत नाही बरं का, पण मी माझं नाव सांगावं म्हटलं, पण तुम्हाला दुसऱ्याचा हात दिसतोय म्हटलं कसं खोटं बोलणार, त्यामुळं जाऊ द्या. तर ही माझ्या फ्रेंडने काढलेली आणि खरंच खूप छान काढलेली, मला खूप जास्त आवडलेली. त्यानंतर मी इकडं फोटो पण अपलोड केला तर पाहू शकता, रंगल्यानंतर पण आणि आधीचा पण. सो किती सुंदर होती पहा माझी मेहंदी. मी नथबीत पण काढलेली हातावरती. त्यानंतर मी इकडं घरी आले आणि मग मला बनवायची होती भाजी. त्याच्यासाठी आज भोगी होती, त्यामुळं मग संक्रांतीच्या आदल्या दिवशी जसं की मिक्स भाजी बनवली जाते, सगळ्यांनाच माहिती असेल, कारण सगळ्यांच्याच घरात बनवली जाते, मला तर माहिती आहे. त्यानंतर इकडं मी वालाच्या शेंगा, घेवडा, ते सगळं जे काही मिक्स भाज्या असतात ना, ते एक एक सांगता नाही येत, कारण मला त्यातल्या काहींचे नाव पण माहीत नाही येतं परफेक्ट तेच असेल म्हणून. त्यामुळं भाज्या पाहून घ्या आणि असं समजा की हीच आहे. तर ते मिक्स भाजी वगैरे घेतलेल्या मस्त साफ वगैरे करून. त्यानंतर इकडं मी मसाला बनवून घेतला भाजीसाठी आणि मग बनवणार होते भाजी. त्यानंतर इकडं तेल वगैरे घेतलं कढईमध्ये आणि मग टाकली ती ग्रेव्ही वगैरे व्यवस्थित. पाहू शकता तुम्ही की कसली छान. मी आत्ता तुम्ही पूर्ण परफेक्ट रेसिपी मी सांगितली नाही, पण तुम्ही पाहून बनवू शकता. आत्ता ह्या संक्रांतीसाठी तर नाही उपयोगी पडणार, बट नेक्स्ट ह्याच्यासाठी नक्कीच पडेल, कारण मी लेट अपलोड करते आहे ब्लॉग. सो तुम्ही नेक्स्ट ह्याच्यासाठी पाहून ठेवा आणि अशीच बनवा. आय नो की तुम्हाला खूप जास्त छान येत असेल, पण माझ्यासारखी नसेल येत. असू द्या, असं काही नाही बरं का, मला माहिती आहे तुम्ही खूप एक्सपर्ट असाल सगळेच, बट इट्स ओके, मला पण येतं. त्यानंतर इकडे मी भाजी वगैरे बनवली आणि मग इकडे मी बनवत होते भाकरी, बाजरीची भाकरी, आणि त्याला तीळ लावून घेतलेले. आता तुम्ही पण बनवता, म्हणजे सगळ्यांमध्येच बनवतात हे तर मला माहिती आहे एवढं, बट काहींच्यामध्ये नाही माहिती बनवतात का नाही. बट आम्ही इकडं मिक्स भाजी आणि ती भाकरी बनवून घेतो बाजरीची, ज्याला की तीळ लावले जातात, म्हणजे तिळाची भाकरी आणि मिक्सवाली भाजी. त्यानंतर इकडे मी भाकरी आणि भाजी बनवून घेतलं आणि माझी भाकरी पाहू शकता कसली छान आहे, मोठी मोठी पण आहे आणि एकदम मस्त भाजली. मी काय जाळून बिळून नाही घेतली बरं का. त्यानंतर इकडे मी तुम्हाला भाकरी दाखवते माझी कशी आहे, आणि मी इकडं पोळवले पण होते. त्यानंतर इकडं मग भाजी भाकरी बनवून घेतलं आणि मग मस्तपैकी जेवण केलं. आणि मी रात्रीच्या वेळेला बनवलेलं, दिवसभर कोणी खायला नव्हतं म्हणून बनवलंच नाही. तर कसा वाटला ब्लॉग? सो बाय.